आज आपण उकळत्या पाण्यामध्ये रवा घालून बाहेर मिळणारा महागडा पदार्थ खूपच कमी साहित्यात आणि खूपच कमी वेळेमध्ये बनवतोय। करायला खूप सोपा आहे, मुलांच्या आवडीचा सुद्धा आहे। चला तर करायला घेऊयात। यासाठी कढईमध्ये 2 वाटी पाणी घालायचंय। सारख्याच वाटीने पाणी घालायचंय। गॅसची फ्लेम मी फास्ट केली आहे। आता या पाण्याला एक उकळी काढून घेऊया। चांगली खळखळून अशी उकळी काढून घ्यायची। पाणी गरम झालेलं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ। तर अगदी जरासं मीठ घालायचं, जास्त मिठाचा वापर नाही करायचा। अर्धा चमचाच फक्त मीठ घातलेला आहे। यानंतर घालूया 1 चमचा चिली फ्लेक्स। यानंतर थोडंसं आलं मी किसून घेतलंय ते घालायचं आहे, यामुळे फ्लेवर चांगला येतो। आता घालायची आपल्याला हिरवी मिरची। तर ही तिखट नाही आहे, साधीच मिरची आहे। एक मिरची एकदम बारीक बारीक चिरून घेतली आहे। मिरची घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता एक लहान चमचा जिरं घातलेला आहे। यानंतर याला चांगली उकळी परत काढून घ्यायची आहे। छान असं कड आलेला आहे, पाण्याला उकळी आलेली आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये रवा घालायचा आहे। तर रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाडा बारीक कोणताही घेतला तरी सुद्धा चालेल। ज्या वाटीने पाणी घेतलंय त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलाय। एक लहान बटाटा किसून घेतलेला आहे, तो सुद्धा घातलाय। आता लगेचच हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। रवा घातल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि लगेचच असं हे मिक्स करत राहायचंय, कारण रवा घातल्यानंतर हे लगेचच फुलायला लागतं, बॅटर एकदम हे घट्ट व्हायला लागतं। मिक्स करून घेतल्यानंतर स्लो फ्लेमवर झाकण ठेवून एक 2-3 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची। 2 मिनिटं मी स्लो फ्लेमवर हा रवा चांगला वाफेवर शिजवून घेतलाय। पाहू शकता रवा खूप छान असा फुललेला आहे। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आपले हे बॅटर छान असं फुललेलं आहे। हे बघा रवा चांगला फुललाय। आता यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तुम्ही पाणी गरम करताना त्यामध्ये तेल घातला 1 चमचा तरी सुद्धा चालेल। तेल घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साईडला लागलेलं हे बॅटर आहे रव्याचं, ते असं काढून घ्यायचं आहे। तुम्ही हे नॉनस्टिक पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा नॉनस्टिक कढईमध्ये, म्हणजे ते चिकटणार नाही। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। बॅटर चांगलं घट्ट झालेलं आहे। जसजसं हे थंड होणार ना तसं हे अजून घट्ट होत जाणार। आता हे बॅटर आहे हे काढून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम बंद केली आहे, काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। तर कढईमधनं मी काढून घेतलं आहे हे एका ताटामध्ये आणि 5 मिनिटं मी असं हे थंड करून घेतलं आहे। मस्त असं घट्ट झालेलं आहे। आता हाताला 1 चमचा तेल लावायचं आहे आणि तेल लावलेल्या हाताने चांगलं हे आता मळून घ्यायचं आहे। जितकं चांगलं मळता येईल तितकं मळून घ्यायचं आहे, म्हणजे हे सगळं व्यवस्थित एकजीव होतं, कुठेही रव्याच्या गुठळ्या राहत नाही। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता हे रव्याचं मिश्रण आहे हे एका पोळपाटावर किंवा असं चॉपिंग बोर्डवर काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं। आता इथे मी लाटणं घेतलेलं आहे। लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे लाटण्याला चिटकत नाही। हे बघा या पद्धतीने असं हे सेट करून घ्यायचं आहे। आपण मस्त रव्याचे कुरकुरे बनवतोय। याला तुम्ही रव्याचे स्टिक्स म्हणू शकता किंवा सुजीचे स्टिक्स म्हणू शकता। हेच रव्याचे कुरकुरे आपण बाजारातून घेऊन येतो। 5 ते 10 रुपयाचे आपण कुरकुरे घेऊन येतो। एका पॅकेटमध्ये किती कमी कुरकुरे असतात, पण तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे रव्याचे कुरकुरे बनवू शकतात। मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, मुलांना काही ना काही चटपटीत खायची इच्छा असते, तर घरच्या घरी तुम्ही असे हे कुरकुरे बनवून दिले तर ते बाहेरचे अजिबात मागणार नाही। लाटण्याने हे बघा असं सेट करून घेतलेलं आहे। आपल्याला जसं कुरकुऱ्याचा आकार हवा ना त्या प्रकारे हे सेट करून घ्यायचं आहे। यानंतर इथे मी घेतलेला आहे पिझ्झा कटर। तुम्ही सुरी सुद्धा घेऊ शकता आणि असे आपल्याला बारीक बारीक हे स्ट्रिप्स कट करून घ्यायचे। हे बघा या प्रकारे एकदम सहज हे कापले जातात। आता हे व्यवस्थित सेट होण्यासाठी सुद्धा हा रवा चांगला मळून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। व्यवस्थित असे हे कापून घ्यायचे। हे बघा लहान लहान आकारामध्ये कापून घ्यायचे, कारण ते आपण तळून घेणार आहोत आणि तळल्यानंतर सुद्धा ते फुलले जातात। हे बघा असे पातळ पातळ स्ट्रिप्स बनवून घ्यायचे, जास्त जाडे ठेवायचे नाही, म्हणजे ते आतपर्यंत तळताना चांगले भाजतात, तळले जातात, कच्चे राहत नाही। व्यवस्थित असं कापून झाल्यानंतर आता याला मधून सुद्धा कापून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने, म्हणजे आपल्याला हा कुरकुऱ्याचा शेप मिळतो। छान असं पिझ्झा कटरने कापलं जातं आहे। तुम्ही सुरीने सुद्धा कापून घेऊ शकता। आता हे सेपरेट करून घ्यायचे एक एक। हे बघा आता एक एक उचलायचे आहेत हे कुरकुरे रव्याचे आणि हाताने असा रोल करून घ्यायचा आहे। हे बघा झाले की नाही मस्त असे हे रव्याचे कुरकुरे। छान असं हाताला असं रोल करून घ्यायचं हातावर, हाताला अजिबात चिटकत नाही। हे बघा अगदी पटापट होतात हे रोल।
लहान मुलंसुद्धा बनवू शकतात, इतकी सोपी पद्धत आहे. हे बघा, असे बनवून ठेवायचे आणि मुलांना द्यायचे, बसून रोल करा म्हणून सांगायचे, पटापट अगदी हे रोल बनतात. हे बघा, हाताला थोडंसं तेल लावलं असेल तर हाताला अजिबात चिटकत नाही. आहे की नाही साधी सोपी पद्धत. सगळे याच पद्धतीने एकदमच बनवून ठेवायचे, म्हणजे पटकन तळता सुद्धा येतात. सगळे स्ट्रिप्स वेगवेगळे काढून घ्यायचे आणि या प्रकारे असे हे रोल करून घ्यायचे. तर सगळे असे हे मी कुरकुरे बनवून घेतलेले आहेत. पहा किती सुंदर दिसत आहेत. मस्त असे हे कुरकुऱ्याचे स्टिक्स तयार झालेले आहेत. आता तळून घ्यायचे. तर मी तेल चांगलं गरम करून घेतलं. त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे, फास्ट करायची नाही. आणि त्यानंतर या तेलामध्ये हे रव्याचे स्टिक्स सोडायचे आहेत. तर जेवढे मावतील तेवढे सोडायचे, एकदम जास्तसुद्धा सोडायचे नाही, नाहीतर तेलाचं टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि कुरकुरे आहेत ते जास्त व्यवस्थित तळले जात नाही. शिवाय गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे, फास्ट ठेवायची नाही. आणि बुडबुड यायचे कमी झाल्यानंतर याला असे उलटून पालटून सगळ्या बाजूने चांगले तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम स्लो असेल तर हे तेलकट बनतील, व्यवस्थित तळले जाणार नाही. आणि गॅसची फ्लेम फास्ट असेल तर ते करपतील. हे बघा, छान असे 2-3 मिनिटातच चांगले तळले गेलेत. रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. आता हे कुरकुरे आहेत काढून घेऊया. असे जाळीवर किंवा जाळीवाल्या झाऱ्यावर काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल. पहा किती मस्त अशी दिसत आहेत. बाहेर मिळतात त्यापेक्षा सुंदर असे हे कुरकुरे तयार झालेले आहेत. काढून घेऊया. खूपच सुंदर रंग आलेला आहे. आता याच पद्धतीने बाकीचे रव्याचे कुरकुरेसुद्धा तळून घ्यायचे आहेत. तर आता जेवढे उरलेले आहेत तेवढे सगळे मी रव्याचे स्टिक्स यामध्ये घालून घेते आणि हे सुद्धा सारख्याच पद्धतीने तळून घ्यायचे. मुलांना काहीतरी चटरपटर खायची इच्छा असतेच. उन्हाळ्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. मधल्या वेळेत खाण्यासाठी त्यांच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही असे हे झटपट रव्याचे कुरकुरे घरच्या घरी बनवून देऊ शकता. मस्त, हे बघा, यालासुद्धा खूप सुरेख रंग आला आहे. आता हे सुद्धा काढून घेऊया. करायला खूप सोपे आहेत, शिवाय खूप कमी साहित्यामध्ये बनवलेले आहेत आणि हे कुरकुरे आहेत ना, एकदम कुरकुरीत होतात. काढून घेऊया. पहा किती सुंदर दिसत आहेत. एवढ्याशा 5 रुपयाच्या पॅकेटमध्ये किती कुरकुरे असतात आणि आपण पहा घरच्या घरी किती कुरकुरे बनवलेले आहेत, ते सुद्धा एवढे मोठे मोठे स्टिक्स. मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल. हे बघा, आता हे रव्याचे कुरकुरे मुलांना तुम्ही असेच सॉससोबत देऊ शकतात, पण आपण याला थोडासा चटपटीत फ्लेवर देणार आहोत. मुलांना जर चटपटीत नको असतील, असेच हवे असतील, तर तुम्ही हे असेच सॉसबरोबर देऊ शकता. पाहू शकता किती मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. चवीला खूप छान लागतात. आता हे एकदम चटपटीत होण्यासाठी इथे मी यावर घालते पेरी पेरी मसाला. हा पेरी पेरी मसाला आहे, इझिली दुकानामध्ये मिळतो किंवा तुम्ही इथे चाट मसाल्याचा वापर करू शकता. पेरी पेरी मसाला घातल्यानंतर या पद्धतीने असं टॉस करून घ्यायचं, म्हणजे मसाला सगळा व्यवस्थित या कुरकुऱ्यांना लागला जाईल. छान असं टॉस करून घेतला आहे. पेरी पेरी मसाल्यामुळे हे कुरकुरे आहेत, सुजीचे स्टिक्स आहेत, रव्याचे स्टिक्स आहेत, ते खायला मस्त असे चटपटीत लागतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील, इतके चवीला भारी लागतात. मंडळी, तुम्ही कधी बनवले नसतील तर एकदा बनवून बघा. टोमॅटो सॉसबरोबर खूपच छान लागतात. यापुढे तुम्ही बाहेरून न आणता घरच्या घरी असे हे कुरकुरीत रव्याचे कुरकुरे घरच्या घरी नक्की बनवून बघा. चवीला खूप छान झाले आहेत. आजचे हे सोप्यात सोपे बनणारे आणि स्वस्तात मस्त असे हे रव्याचे कुरकुरे तुम्ही सुद्धा बनवून बघा. बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, मित्रमंडळी कुटुंबासोबत शेअर करा.